दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। धुळे जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीपदी सोनीताई कदम यांची निवड करण्यात आली आहे, तर ज्योती बोरसे यांची महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली आहे। ही निवड बिनविरोध झाली असून पीठासन अधिकारी राहुल जाधव आणि सहाय्यक विकासासाठी भाऊसाहेब अखलाडे यांनी जाहीर केली आहे। समिती सभापती निवडीसाठी धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे। यावेळी समिती सभापती पदांची निवड जाहीर होताच नवनिर्वाचित सभापती सोनी पंकज कदम व ज्योती बोरसे यांच्या समर्थकांनी जिल्हा परिषद आवारात गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात आनंद उत्सव साजरा केला। नवनिर्वाचित सभापतींवर अभिनंदनाचा वर्षाव देखील यावेळी करण्यात आला। तसेच विविध मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापतींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केलाय। दोन्हीही नवनिर्वाचित सभापतींनी जिल्हा परिषद आवारातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले। दोघं विषय समितींच्या सभापती निवडणूक आजचा नॉमिनेशन पेपर भरण्याचा शेवटचा दिवस आणि आज शिंदखेडा तालुक्यातील दोघं सभापतींनी राजीनामा दिले आणि नवीन सभापती निवडीची प्रक्रिया आज या ठिकाणी राबवण्यात आली आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कुटुंबामध्ये काम करणारे आमचे कार्यकर्ते युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष पंकज दादा कदम यांच्या पत्नी आमच्या वहिनी सोनीताई कदम यांची सभापती म्हणून निवड झाली। यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, माजी मंत्री आमदार अमरीश पटेल, जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, गटनेते कामराज निकम यांचे दोघं सभापतींनी यांच्यासह अध्यक्षा धरती देवरे, माजी अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, दीपक बागल, संग्राम पाटील, गोकुळसिंग परदेशी, पंकज कदम उपस्थित होते। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।